Okay, let's start today's lecture. चला आले का सर्वजण? यस यस कालच्या पेपरवरती डिस्कशन करूयात आपण. नो प्रॉब्लेम. सर्वांना पहिल्यांदा राखी पौर्णिमा, रक्षाबंधनच्या सर्वांना शुभेच्छा. राईट, ऑनलाईन लेक्चर स्टडी फायदा झाला आपल्याला. रक्षाबंधनला कुठे जायची गरज नाही आहे का नाही. घरच्या घरी पोळ्या खाऊन, पोळ्याच असतात का नसतात? रक्षाबंधन नसतात का? ऍक्च्युली मला माहिती नव्हतं का. ठीक आहे, बर. Right. Okay, so let's talk about yesterday's paper. I think there was some correction in question number 5 and question number 6. Both are same question, but answers given in answer sheets are different, right? So what is the correct answer for fifth question? जे sixth answer correct आहे तेच answer fifth पण असायला पाहिजे, right? So it should be option P dash करायचं आपल्याला. सो डी ऑप्शन आहे. ऍक्च्युली हा क्वेश्चन रिपीट व्हायला नव्हता पाहिजे. पाचवा क्वेश्चन काहीतरी वेगळा असेल, पण मिस्टेकने तेच वरी प्रिंट झालेला आहे. So there is one correction. Correct that. The question number 5, the answer correct option should be option D. Right? Then you got your updated result. तुम्हाला 4 मार्क त्याच्यामध्ये ऍड करायचे. मग आता मला तुमचे मार्क सांगा बरं सर्वांनी. 4 मार्क ऍड करू. ज्यांनी डी लिहिले त्यांनीच म्हणतोय. आणि स्वतःशी प्रामाणिक राहायचं. मार्क कमी पडले काही नाही, तर काही आपल्याला शिक्षा नाहीये. मार्क वाढवण्याचा स्कोप असतो. वीकली एक्झाम त्याच्यासाठीच येत आपल्या. राईट. व्हेरी नाईस भगवान. राईट. नाही, आय थिंक ही श्रुती आहे का. प्राजक्ता व्हेरी गुड अगेन. शुभम व्हेरी गुड. कार्तिक, शुभार, ऑल ऑफ यू गॉट अ व्हेरी गुड मार्क्स. राईट. राईट. Very good, Pranita. 80 out of 80. Congratulations. Right. There are some mistakes made by some students. एक दोन काहीतरी सिली मिस्टेक झाल्या असतील. परत पहा त्याचे आन्सर काय येत आहेत. क्वेश्चन पेपर वॉज बेसिक. 4 number question. शुभम गलमटे. This is my father's mobile. Okay, no problem. I got it. ठीक आहे. सो ते सोडून काही अजून कोणाला डाऊट आहे का कोणत्या क्वेश्चन मध्ये, पेपर मध्ये? ते सोडून काही डाऊट कोणाला कोणत्या पेपर मध्ये? क्वेश्चन 18. Question number 18 for any two sets A. आवाज येत नाहीये उत्कर्षा. किती मार्क पडले? आणि पेपर करंट चालू असताना मला जरा अटेंड करता येत नाही. जरी कोणता क्वेश्चन असं जर रॉंग आला तर आपण नेक्स्ट लेक्चरला करेक्शन करत जाऊया. राईट. कारण त्या दिवशी मी अनअवेलेबल असेल. हो, युनिव्हर्सल नाही, युनियनच आहे. राईट. डाऊट क्वेश्चन नंबर 4 आणि 18. ठीक आहे. पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ सिंगलस्टन सेट. क्वेश्चन नंबर 4 पासून स्टार्ट केलेला आहे मी. सिंगलस्टन आधी पहिल्या 10 मधला डाऊट असेल तर घेतो मी, आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणता फाउंड करायचा आहे? सिंगलटन सेट फाइंड करायचा. लक्षात घ्या, सिंगलटन सेट. पहिला सेट काय आहे पहा. x such that x square is equal to 49 and x belongs to I. Right? When we take x square is equal to 49, then what should be the value of x? x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे?
जर आपण एक्स स्क्वेअर जर कॅल्क्युलेट करत असू 49 कोणाचा स्क्वेअर येतो? राईट, व्हेरी गुड. 7 चा स्क्वेअर 49 येतो, 7 चा स्क्वेअर 49 येतो. आता मला सांगा -7 चा स्क्वेअर किती येतो? -7 चा स्क्वेअर किती येतो? Again -7 square, that is -7 into -7, minus minus will be plus, there will be 49, right? So point is that the 7 square is also 49, -7 square is also 49. म्हणजे प्रत्येक स्क्वेअरला आता याच्या पुढे तुम्ही ही गोष्ट डोक्यात फिट बसवायचंय. जेव्हा मी 49 चा स्क्वेअर रूट म्हणेन तेव्हा प्लस आणि मायनस 7 दोन व्हॅल्यू येतात. 10th ला हे विसरायचं नाही, मी परत 10th ला विचारणार. नवी पास होणार ना सर्वजण तुम्ही? कॉन्फिडन्स आहे ना तुम्हाला? ठीक आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं आन्सर चुकतं क्वाड्रॅटिक मध्ये, प्लस आणि मायनस घेत नाहीत. पण आता सध्या काय लक्षात ठेवायचंय की 49 7 चा स्क्वेअर आहे आणि -7 चा सुद्धा. टी ऑप्शन टी सेट मध्ये कोणते कोणते नंबर येणार? 7 आणि -7, कारण हे दोन्हीही बिलॉंग्स टू इंटिजर आहेत. राईट, कारण दोघेही कसे आहेत? इंटिजर आहेत. देयरफॉर P is a singleton set or not? Singleton set or not? रेंज माझी रेड कलर मध्ये आहे. अरे बापरे, अवघड झालं मग तर. नाही, ओके चलो ठीक आहे. पाहूया, येईल. तर हा तर सिंगल सेट नाही. त्याच्यानंतर ओके, वन बाय वन क्वेश्चन घेणार आहे मी. की क्वेश्चन नंबर नाही याच्यातच राहिला ना. क्यू पहा, क्यू काय आहे? वाय सच दॅट वाय स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 2y स्क्वेअर प्लस 4 अगेन बिलॉंग्स टू आय. परत हे इक्वेशन घेऊया आपण. y स्क्वेअर प्लस 5 इज इक्वल टू 2y स्क्वेअर प्लस 4. y स्क्वेअर तिकडे जावा, ह्या प्लस 4 ला इकडे आणा. 5 मायनस 4 2y स्क्वेअर मायनस y स्क्वेअर. y स्क्वेअर उरणार इथे. y स्क्वेअर इज इक्वल टू 1, तर y ची व्हॅल्यू कोणती येणार सांगा? असंच आहे का बघा. x स्क्वेअर इज इक्वल टू 49, तर x काय घेतला आपण? प्लस आणि मायनस 7. रूट ऑफ 1, y इज इक्वल टू रूट ऑफ 1, रूटच्या बाहेर जाणार, प्लस मायनस दोन्ही घ्यायचं. आता आपण काय सांगू? राइट, सो अगेन इन दिस सेट it will be 1 -1. राइट, 1 -1. त्याच्यानंतर आर सेट काय पाहूया. m belongs to I, m belongs to I. m cube is equal to 27. m cube is equal to 27. आता क्यूब मध्ये काय असतं? 3 चा क्यूब किती येतो सांगा? 3 चा क्यूब किती येतो मला सांगा? 3 चा क्यूब, 3 चा क्यूब सांगा मला किती येतो? तुम्हीच लिहा, तुम्हीच सांगा मला. हेच येते 27. आणि -3 चा, -3 चा -27. व्हेरी गुड. सो -3 चा -27 म्हणजे इथं फक्त 3 येणार, -3 येणार नाही. जसं इथं प्लस मायनस येत होतं, प्लस आणि मायनस दोन्ही व्हॅल्यू स्क्वेअर रूट मध्ये असतात, क्यूब रूट मध्ये असं नाही. हा कन्सेप्ट लक्षात आला का? मी हे क्वेश्चन घेण्याच्या मागचं कारण काय की हे आपल्याला लॉंग टर्म साठी लक्षात ठेवायचे की स्क्वेअर रूट मधून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बाहेर काढायचं, पण क्यूब रूट मधून फक्त पॉझिटिव्ह बाहेर काढायचं, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. राईट, तर मग याच्यामध्ये मात्र हा मात्र काय आहे? सिंगलटन सेट झाला आपला. आणि लास्ट वन काय आहे? परत n स्क्वेअर इज इक्वल टू 25, म्हणजे 5 आणि मायनस 5 आणि मायनस. क्वेश्चन क्लियर आहे हा?
त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय आहे? क्वेश्चन नंबर 7 मध्ये ए आणि ए युनियन ए डॅश काय तर ए आणि ए युनियन ए डॅश प्रॉपर्टीज आपण पाहिल्यात पूर्ण सर्व प्रॉपर्टीज पाहिल्यात वाटते मला इथे ए आणि ए डॅश पहा असा सेट असेल हे ए घेतला ए डॅश म्हणजे बाहेरचं हे ए म्हणजे मधलं युनियन जर घेतला तर हे काय कोणता सेट तयार होतो युनिव्हर्सल सेट तयार होतो फाय नाही जयश्री इंटरसेक्शन काय असतो युनियन युनिव्हर्सल सेट असतो राईट नाव नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्यायचं असेल हे कोणाला लिहून घ्या बरं हे लिहून घ्या कोणाला जर कळलं नसेल तर तेव्हा कळलं नसेल तर विसरत का पुढचा कोणता क्वेश्चन सांगायचा आहे ते सांग ऍक्च्युली तुम्हाला क्वेश्चन आले पाहिजे क्वेश्चन नंबर सांगितलं की विघ्नेश ए युनियन ए डॅश प्रॉपर्टी आहे की ते तुला कळायला पाहिजे विघ्नेश युनियनचं साइन असतं का ऑप्शन मध्ये युनियन कसं येईल तेवढं कळायला पाहिजे ना तुला व्हिडिओ क्लिअर आहे का माझा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर यायला काय एकदा सांगा बरं काय रेंजचा प्रॉब्लेम आहे काय काय करायचं अशा वेळेस जस्ट मला एकदा चेक करू दे जरा 2 मिनिट नेट मध्ये काही प्रॉब्लेम ते तुमच्यासाठी नाही शुभ क्लियर दिसत आहे ओके ठीक आहे चलो सो
बघू अजून त्याला काय होतंय का. आता सगळं तरी याच्यापेक्षा काही जास्त करता येणार नाही. ओके चलो क्वेश्चन नंबर किती म्हणला. अरे क्वेश्चन नंबर ए युनियन ए डॅश विघ्नेश. या याच्यामध्ये हा जर सेट ए घेतला तर ए डॅश काय येतं हा पूर्ण आणि या दोघांचा युनियन जर घेतला तर हे सर्व आयडेंटिटी बघितल्या ना प्रॉपर्टी पार्ट नाही का केलं रे. हा काय झालं सर 10च्या लेक्चर मध्ये तुमचे ठीक है ओके चलो देन ठीक है चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर सांगा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सांगा. 18 ओके येते जाऊन 18 पहा क्वेश्चन नंबर. फॉर एनी टू सेट्स ए आणि बी ए युनियन बी हे पण मी लिहून दिलं की ए युनियन बी कसं कॅल्क्युलेट करायचं आहे रूल मेथड मध्ये. ए युनियन बी मध्ये म्हणजे सेट ऑफ एक्स सच दॅट एक्स हा एलिमेंट एकतर ए मधला असला तरी चालेल किंवा बी मधले असेल तरी चालेल. बघा बरोबर आहे का. ए मध्ये असेल तरी चालेल आणि बी मध्ये असेल तरी चालेल. राईट नाही अँड म्हणजे पहा दोघांमध्ये पाहिजे का कोणत्या एकामध्ये असला तरी चालते हे सांग मला आधी प्राजक्ता. युनियन मध्ये ए आणि बी दोन्ही सेट मध्ये कॉमन पाहिजे का कोणत्या एका सेट मध्ये असला तरी चालेल हे आधी क्लिअर कर. ए मध्ये असला तरी लिहिणार आपण. नाही हे बघ प्राजक्ता ए जर 1 2 3 असेल आणि बी जर 3 4 असेल तर ए युनियन बाय बी किती येणार 1 2 3 4 बरोबर आहे का नाही. म्हणजे आपण फक्त ए मध्ये होता 1 तरी घेतला का नाही बरोबर. काही एक दोघांमध्ये पण आहे का एक दोन्ही सेट मध्ये कॉमन आहे का 1 नाही. मग तरी पण आपण घेतला की ए मध्ये असेल तरी घ्यायचं किंवा बी मध्ये घ्यायचं असेल तरी घ्यायचं. आणि त्याला कसं लिहितात मग तुला जर अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम झाला असेल तुला ते आणि वाटलं असेल. आणि म्हणजे कसं की बघ 3 हा नंबर ए मध्ये पण आहे आणि बी मध्ये पण आहे म्हणून इंटरसेक्शन लिहायला आपण इथं अँड वापरणार. इंटरसेक्शन लिहायला आपण काय वापरणार अँड वापरणार. युनियन लिहायला ऑर वापरणार. याच्या पुढे लक्षात राहील आता सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. राइट ओके चलो क्वेश्चन नंबर 17 पाहत आहे. 17 बघा एक्स काय विचारलंय ए सेट काय दिलाय की डिपार्टमेंट 1 मध्ये आहे. बी सेट काय दिलाय डिपार्टमेंट 2 मध्ये आहे आणि सी सेट काय दिलाय तुमच्या कंपनी आहे. आता पहा लक्ष द्या की आपल्यामध्ये आपल्या क्लासचे स्टुडंट मग त्याच्यामध्ये 9th क्लास मधले पण स्टुडंट आले आणि 10th क्लास मधले पण स्टुडंट आले. बरोबर आपल्या क्लासचे स्टुडंट हा जर आपण सी सेट घेतला आणि ए सेट घेतला 9वीच्या स्टुडंटचा बी सेट घेतला 10वीच्या स्टुडंटचा तर हे ए आणि बी दोन्ही सबसेट आहेत. कोणत्या सेटचे सांगा मला. कारण 9वीचा सेट ए घेतला मी 10वीचा सेट बी घेतला
आणि सी सेट हा आपल्या क्लासच्या म्हणजे ईएससी क्लासच्या स्टुडंटचा सेट घेतला तर ए आणि बी हे सी सेटचे सबसेट असतील राईट. त्याचप्रमाणे या क्वेश्चन मध्ये सुद्धा तुम्हाला तेच विचारलं गेलेलं आहे राईट. सो ए इज अ सबसेट ऑफ सी आन्सर आहे. बाकी सगळं चुकीचं झालं. क्लिअर. सुरू करायचं आजचं लेक्चर. लेक्चर तर आपलं सुरू झालेलं आहे. क्वेश्चन नंबर 20 राहिला. कितने डाउट पूछोगे. काय विचारलंय. हा क्वेश्चन आपण क्लास मध्ये घेतला होता का असा. बघा बरं की 40 आधी मधला काय आहे x. हे किती आहे 40 मायनस x आणि हे किती आहे 35 मायनस x. तर काय विचारलं मला की यामध्ये p युनियन q हे जर 70 असेल p युनियन q म्हणजे या सर्वांची बेरीज किती आहे 70 आहे. लक्षात घ्या p युनियन q जर या सर्वांची बेरीज जर 70 असेल तर तुम्हाला x काढायचे 40 मायनस x प्लस x प्लस 35 मायनस x. किती येणार बघा प्लस x मायनस x जर कॅन्सल झालं तर किती सुद्धा 40 minus x plus x plus 35 minus x is equal to 70. Is equal to 70. Okay. So हे plus minus cancel. हे किती होतं 85 minus x is equal to 75. असं होतं 75 हे minus x तिकडे नेऊया हे minus इकडे आणूया x is equal to 5. राइट. क्लिअर आहे का बघा बरं सर्व. जस्ट 2 मिनिटाचा ब्रेक घेऊया. जस्ट 2 मिनिट आणि नेक्स्ट क्लास 2 मिनिट राइट. बघा बरं आता काय आज कोणतं पाहिजे आपल्याला. होमवर्क होता का काही म्हणजे मी पेन मध्ये टाकतो. होमवर्क होता का पहा काही तोपर्यंत.
चलो स्टार्ट करायचं. पहा तर आतापर्यंत या चॅप्टर मध्ये काय पाहिलं पहा आपण बेसिक कन्सेप्ट ऑफ किंवा बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. याच्यामध्ये काय काय पाहिलं पहा आपण की एक नंबर लाईन असते त्याच्यावरती कोऑर्डिनेट असतात. त्याच्यावरती जर आपण पॉइंट घेतलं तर त्याला एक रिस्पेक्टिव्ह कोऑर्डिनेट असतो आणि मग त्याच्यावरून आपल्याला दोन पॉइंट मधला डिस्टन्स कॅल्क्युलेट करता येतो. कसा कॅल्क्युलेट करतो? ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आणि त्याच्यानंतर बिटवीननेस कसं चेक केलो की एखादा पॉइंट जर मध्ये असेल सच दॅट ए डॅश बी डॅश सी देन वी कॅन राईट डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी. राईट, हे आपण पाहिलेलं आहे. आता याच्यानंतर आपल्याला जरासं सेगमेंट, रे आणि लाईन या गोष्टी डिस्कस करायच्या. पहा लक्षात घ्या की सेगमेंट, रे आणि लाईन कशाला म्हणतात. सेगमेंट म्हणजे क्लिअर इथे झेंडा आहे, दोन पॉइंट आणि दोन पॉइंटच्या ला जोडणारी लाईन जी आहे त्यांना सेगमेंट म्हणतात. दोन पॉइंटला जोडणारी जी लाईन आहे त्यांना सेगमेंट म्हणतात. त्याच्यानंतर हे तुम्हाला एकदम बेसिक आहे, ते कळत असेल, पण आता डेफिनेशन मध्ये कसं सांगतात ते पण कळेल तुम्हाला. त्याला काय म्हणायचं? त्याला काय म्हणायचं? राईट, व्हेरी गुड. याला काय म्हणतात? रे म्हणतात. आणि याला काय म्हणतात? राईट. बघा आता हे दोन याची कशी करायची. सेगमेंट म्हणजे काय पहा, लक्ष द्या की सेगमेंट ए बी, रे ए बी आणि लाईन ए बी. सेगमेंट म्हणल्यानंतर काय आलं पहा, ए बी आणि मधले पॉइंट. रे म्हटल्यानंतर काय आलं पहा, ए बी आणि बियॉन्ड, बियॉन्ड बी. बियॉन्ड ए का एच्या या साईडचे पॉइंट घेतले का आपण? नाही, पण बी च्या पुढचे प्रत्येक पॉइंट आपण घेऊ शकतो. रेचा अर्थच असा आहे की हे एक्सटेंड कुठपर्यंत पण करता येतं, म्हणून आपण इथे एरो दाखवलाय. म्हणजे ए, रे मध्ये काय असणार? ए बी, ए आणि बी च्या मधले, ए आणि बी च्या मधले आणि बियॉन्ड बी सुद्धा, बी च्या पुढचे सुद्धा आले रे मध्ये. लाईन मध्ये, लाईन मध्ये काय आहे? लाईन मध्ये काय आहे? ए बी बिटवीन दोघांच्या मधले, बियॉन्ड ए बियॉन्ड बी. बरोबर आहे. रफ आयडिया घ्या फक्त, इथे डेफिनेशन काय तुम्हाला पाठ नाही करायचे. म्हणजे की रे म्हणजे नेमकं काय असतो की एका साइडला इन्फायनाइट पॉइंट, इकडे फिक्स, लाईनचे दोन्ही पॉइंट फिक्स नसणार आणि सेगमेंटचे दोन्ही पॉइंट फिक्स असणार. क्लियर आहे का? क्लियर आहे? राईट, जयश्री, व्हेरी गुड. फक्त आपण सेगमेंट डिफाइन करताना आपल्याला लाईन म्हणजे काय हे डिफाइन असलं पाहिजे. व्हेरी गुड जयश्री. की लाईन डिफाइन करतोय आणि लाईनचा एखादा पार्ट घेतला, लाईनच्या पार्टला आपण सेगमेंट म्हणणार. बरोबर आहे का नाही? रे कशाला म्हणणार? सेगमेंट घ्यायचा आणि त्या सेगमेंटच्या एका साइडचे पुढचे पॉइंट घ्यायचे. आणि लाईन म्हणजे इकडून पण आणि मधले पण पॉइंट. ओके, सो वन बाय वन लिहा आधी.
लिहा, सेगमेंट लिहा. Segment is a part of line, a definite part of line असं लिहा. Segment is a definite part of line. म्हणजे आपण एखाद्या सेगमेंटची लेंथ मोजू शकतो, पण रेची लेंथ मोजू शकत नाही, लक्षात घ्या. Segment is a definite part of line. Segment is a definite part of line. त्याच्यानंतर लिहा कॉन्ग्रंट सेगमेंट. कॉन्ग्रंट सेगमेंट लिहा. If the lengths of two segments are equal, if the length of two segments are equal, then two segments are congruent. The length of two segments are equal. Then two segments are congruent. खाली लिहा की कसं असणार, लेंथ ऑफ AB is equal to length of CD जर असेल, किंवा त्याला असं पण लिहिता AB is equal to जर CD असेल तर त्याला कसं लिहायचं, कॉन्ग्रुएंट म्हणता येतात. जर लेंथ इक्वल असेल तर त्यांना काय म्हणायचं, कॉन्ग्रुएंट म्हणायचं. असं लिहितात कॉन्ग्रुएंसी, राईट. दोन लाईन असं असतं. त्याच्यानंतर लिहा प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. त्याच्यानंतर लिहा प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. आज काय रक्षाबंधनमुळे कमी आहेत का विद्यार्थी? विद्यार्थी कमी दिसतील मला. रक्षाबंधनमुळे कमी आहे. रक्षाबंधन सेलिब्रेट करताय
घरीच तर आहात, एक तर तास यायचे लेक्चरला. ओके, असेल असेल असेल. तर या प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. 2 तास, हा 2 तास सायन्स मॅथ 2 तास नाही का, दिवसातून 2 तास आहे. चल या प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय कळलं आपल्याला, जर लेंथ इक्वल असेल तर कॉन्ग्रुएंट म्हणायचं. मग समजा ही जर लेंथ घेतलं मी ए बी, आपण जसं सेट मध्ये पाहिलं होतं की प्रत्येक सेट हा त्याचाच सबसेट असतो, बरोबर आहे का? बरोबर प्रॉपर्टी आपण कसं म्हटलं होतं, प्रत्येक सेट हा त्याचाच काय असतो, सबसेट असतो, बरोबर आहे का नाही? मग तसंच या केस मध्ये प्रत्येक सेगमेंट हे त्याच्या सोबतच कॉन्ग्रुएंट असते, बरोबर आहे का? बरोबर. या सेगमेंटला दुसरं कोणीच भेटलं नाही, ती काय म्हणणार, मी माझ्यासोबतच कॉन्ग्रुएंट आहे, कारण या दोघांची लेंथ सेम आहे. या दोघांची लेंथ काय आहे, सेम आहे. म्हणून अशा एका प्रॉपर्टीला नाव दिलेलं आहे रिफ्लेक्सिव्हिटी. काय आहे नाव? रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय मग, की ती सेगमेंट त्याच्यासोबतच कॉन्ग्रुएंट असणार. एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू इटसेल्फ, असं लिहितात त्याला. Right? So write down first. जयश्रीने विचारलेला प्रश्न आहे सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट मध्ये डिफरन्स काय? तर जयश्री, समज तू तुझ्या म्हणजे आपण म्हणतो ना, पप्पा सारखं दिसते, मम्मी सारखं दिसते, मम्मीवर गेली, पप्पावर गेली, आहे का नाही? असं म्हणतात. तुला तुला काय म्हणतात? मम्मी सारखी दिसते म्हणतात का पप्पा सारखी दिसते म्हणतात? बरोबर आहे. तर एक्झॅक्ट सेम असतो का आपण? नाही, काहीतरी सारखं असतं, बरोबर आहे का? म्हणजे ते एक्झॅक्ट सेम नाही. एक्झॅक्ट सेम कोणासोबत असतं बघा, जे ट्विन्स पाहिजेत का कधी तुम्ही, जुळे, ओळखू येणं अवघड असते असे, की मोन्या सोन्या, कुणाला सोन्या म्हणायचं, कुणाला मोन्या म्हणायचं, पिंकू पिंकू, असे असतात बघा काही, एकदम सेम, बरोबर आहे. मी जयश्रीच्या प्रश्नाचं उत्तर देतो की सिमिलर आणि कॉन्ग्रुएंट मध्ये डिफरन्स. हे काय नाही समजलं आम्हाला, मॅथच्या भाषेत सांगा, मॅथच्या भाषेत बघा. आता एक मी डायग्राम काढली अशी, काय मला नाही याच्यामध्ये असं, बरं ट्रायंगल घेऊया, ट्रायंगल. बरोबर, दोन्ही डायग्रामला 3 साइड आहेत, 3 पॉइंट आहेत, त्या दोन्ही डायग्राम सारख्या आहेत. सारख्याला काय वापरणार? सिमिलर. पण सेम आहेत का? एक्झॅक्ट सेम आहेत का? एक्झॅक्ट सेम आहेत का? सिमिलर आहे की याला पण असं एक डोळे, याला असं एक, असं असं असं, पण एक्झॅक्ट सेम आहेत का? नाही, कारण याची साईड मोठी आहे, याची साईड छोटी आहे, बरोबर आहे. Therefore, this is similar but not congruent. Congruent केव्हा म्हणणार? एक्झॅक्ट सेम असेल तर. म्हणजे समजा मी जर एक सेगमेंट अशी घेतली, आता ही पण सेगमेंट आहे, ही पण सेगमेंट आहे, सारखंच तर आहे. हे इथून इथपर्यंत लाईन तर काढायची एक, आणि लास्टला 2 पॉइंट द्यायचे असे, सारखंच तर आहे, बरोबर आहे का? मग याला कॉन्ग्रुएंट म्हणणार काम आहे. कॉन्ग्रुएंट केव्हा? जेव्हा एक्झॅक्ट साईज सारखी असेल, म्हणजे याच लेंथचा असेल
तेव्हा आपण कॉन्ग्रुएंट बनवणार. डाऊट क्लिअर आहे का? अजून आपल्याला सिमिलरिटी कॉन्ग्रुएन्सी पाहायचे पुढे होणार आहे, जस्ट डाऊट विचारल्याने क्लिअर केला. राईट 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 मी अजून डेफिनेशन मध्ये सांगितलं नाही, फक्त तुम्हाला समजण्याच्या भाषेत सांगितलं. मला सांगता येईल डेफिनेशनच्या भाषेत. राईट ओके. त्याच्यानंतर पहा, मी काय घेतलं, एक नवीन सेगमेंट घेतली सीडी, एवढ्याच लेंथची म्हणजे तुम्ही काय सांगितलं की एक सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD, तेवढीच घेतली. पण मी काय म्हणू शकतो, सेगमेंट CD कॉन्ग्रुएंटचा असं साईन असतं आणि CD मध्ये असंच काढतो सेगमेंट. हे चूक आहे का बरोबर आहे सांगा, हे दुसरं 2 नंबरचं, 2 नंबरची चूक आहे बरोबर आहे? बरोबर आहे सर, राईट. कारण ए युनियन बी म्हणजेच बी युनियन ए हे पण पाहिजे आपण, आणि याला आपण म्हणणार सिमेट्री. या प्रॉपर्टीला आपण म्हणणार सिमेट्री. याच प्रॉपर्टीला आपण सिमेट्री म्हणणार. मग ट्रान्झिटिव्हिटी काय आहे? ट्रान्झिटिव्हिटी काय असते पहा, जर आपण सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD घेतलं आणि सेगमेंट CD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EF घेतलं, म्हणजे पहिला दुसऱ्याशी आणि दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला डायरेक्ट तिसऱ्याशी जोडता येतो आपल्याला. म्हणजे सेगमेंट AB कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट काय लिहिणार सांगा बरं. मी काय म्हटलं पहा, की एक सेगमेंट दुसऱ्याशी, दुसरा सेगमेंट तिसऱ्याशी, तर पहिला डायरेक्ट तिसऱ्याशी कॉन्ग्रुएंट आपल्याला लिहिता येतो. म्हणजे सेगमेंट कोणतं लिहिणार मी, EF लिहिणार. राईट. आणि याला काय म्हणायचं, ट्रान्झिटिव्हिटी म्हणायचं. याला काय म्हणायचंय, ट्रान्झिटिव्हिटी. लक्षात आलं? हे लिहून घ्या एका खाली, लिहून घ्या. झालं का? झालं.
झालं ठीक आहे. तर पहा परत एकदा पहा ट्रिक काय लक्षात ठेवायचे, लक्षात कसं ठेवायचे तुम्हाला रिफ्लेक्सिव्हिटी प्रॉपर्टी काय की ती सेगमेंट त्याच्या सोबतच म्हणजे एक एकटी सेगमेंट आहे तेव्हा रिफ्लेक्सिव्हिटी. जेव्हा दोन सेगमेंट असतील पहिला दुसऱ्याशी तर दुसरा पहिल्याशी त्याला म्हणणार मी सिमेट्री. त्याला कोणती प्रॉपर्टी म्हणणार सिमेट्री. आणि जेव्हा तीन सेगमेंट असतात ए बी सी डी आणि क्लिअर त्याला कोणती प्रॉपर्टी म्हणणार ट्रान्झिटिव्हिटी. ती कशी लिहायची 1 congruent to 2, 2 congruent to 3, therefore 1 congruent to 3. लक्षात आलं का? लक्षात आलं का? ठीक आहे. तर आज आपण इथे थांबू आणि नेक्स्ट लेक्चरला पुढे कंटिन्यू करू. या प्रॉपर्टीज सगळ्यांनी प्रॉपर्टी इथे बोर्डावर आहे, प्रॉपर्टी आहे बोर्डावर. लिहायचं राहिलं असेल तर लिहून घ्या कोणाचं. ठीक आहे. बाकीचे जाऊ शकता. ठीक आहे. अथर्व आहे का इथे? अथर्व आहे का? नाही. ओके चलो बाय. लिहून राहिलं असेल कोणाचं तर लिहून घ्या. ठीक आहे. ओके बाय बाय. स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकतो.